दादा मी काय म्हणतो, या राजकुमारची कंप्लेंट करायची का आपण? एकदा तरी त्याला खडी फोटोला पाडवलंच पाहिजे. लय शेफारलाय ती. मग काय, आज तर त्याच्या हात उचलायची मजाल केली. त्याच्यावर पोलीस तक्रार झालीच पाहिजे. आम्ही आहोत साक्ष द्यायला. तुम्ही आधी शांत व्हा. हा प्रश्न आपण शांततेत सोडूया. मी बोलतो त्याच्याशी असं नाही होणार तुला. एक मिनिट, तुम्ही बोला. आलोच. हॅलो. हे हाय हॅन्सम. बोला, काय काम आहे? म्हणजे काही काम असेल तरच आपण बोलायचं का? मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी सहज फोनवर नाही बोलू शकत. नाही, तसं काही नाहीये. मग कसं आहे? खरंच जर का काही काम नसेल तर आपण नंतर बोलूया का? प्लीज. बरं. वेट वेट वेट, मी हे विचारायला फोन केलाय की आपण आज भेटायचं का? खरं तर मी आज थोडा बिझी आहे. ए प्रताप, भेटूया ना. मला तुला सरप्राईज पण द्यायचंय. आय एम सो सॉरी, पण खरंच वेळ नाही आज. पण प्रताप, आता माझ्यासाठी तुला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. आय थिंक मी तुला फारच ट्रबल मध्ये टाकले. इट्स ओके, आपण नंतर भेटूया, आज नको. पण प्रताप, मी तुला दिलेला शर्ट तू घातलाच असशील ना? तर प्लीज मला तो शर्ट घालून त्याचे पिक्स पाठव ना. आता काय, एवढं तर करू शकशील ना? चल, आय एम वेटिंग फॉर युअर पिक्स. बाय डिअर. बाय. बाहेर पहिल्यांदी इथं आम्ही पावसा पाण्याचं धान्य साठवतो आणि हाडाला मारून बसला त्याच्यावर. ये बाहेर पहिल्यांदी अशी कमराटात लाग घालतं का नाही? ये की कचरा हसाला. नाही अगं उंदीर आहे तो सापडल, पण त्याच्या कमरड्यात लात घालायला कंबर कशी सापडल तुला? तुम्ही मस्करी करताय माझे. तुम्हाला सांगितलं होतं ना की उंदरासाठी औषध आणा म्हणून, ते तर काय आणलं नाही. हो हो. कुठे खाली गेलं ना. अहो, कोट खाली गेलं. मस्करी करू नका ना माझी. कुठे ते बघा गेलं, ते बघ. रमा रमा, हे पुढे काय आलं? काय ग? काय झालं ते? बस इथं. कुठे लागलं एवढं बाळा? हं? अगं काय नाही एवढं मम्मी. ए पिंट्या, काय झालं पिंट्या. हं? कुठे लागलं असं? अगं कुठे लागलं ते सांगशील का नाही? पिंटे दादा, तुला म्हटलं होतं ना मी, एवढी कशाला पट्टी बांधायची म्हणून. ते घाबरते म्हणून. अगं मामी, फार काही नाही, ते थोडस खर्चटलंय, बाकी काही नाही. खर्चटलं कसं तरी तुला सांगत होते ना, पावसा पाण्याचं बघून चालत जा म्हणून. आणि रक्त केवढं आलंय अगं, लागलं नाही कसं म्हणतेस तू? पिंट्या कुठं पडली तुला माहितीये का? कुठं बोल की गा बाबा घडा घडा. राजकुमार लय माझा आलाय रे तुला. चल मैदानात चल, कानाखाली फटाके फोडायचे तुझ्या. चल लवकर, दिवाळी साजरी करायची. तुझी मस्तीच उतरतो आज. आमच्या साहेबाच्या अंगावर हात उचलतो का तू? अरे काय थांबा, शांत राहा. काय झालं? काय केलं यानं? अरे कोण कुठला साहेब? आमच्या प्रतापरावांच्या. चल, इथं घरात तमाशा नाही करायचा. चल लवकर. अरे हा असा येणार नाही बाहेर. पिंटे दादाला नका काय करू. आणि तुमच्या साहेबांच्या मी माफी मागितली होती की. तुम्ही माफी मागून चालणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. हा, ते पण अशी तशी नाही. दादांच्या समोर गुडघे टेकून दादांच्या पायावर नाक घासून माफी मागायची तुला. तू निघ. तू थांबत राहा ना. तू तर त्याला कळायला पाहिजे की त्यांनी काय चुकी केली, कुणाच्या अंगाला हात आलाय. चाल रे. सोडा ना. काय चाललंय? सोडा त्याला. पुण्यांदा नाही होणार असं मी शब्द देते तुम्हाला. पुन्हा असं हो नाही म्हणून तर आम्ही इथं आलोय. आज ह्यानी काठी उचलली, उद्या दुसरा उचलेल. नाही होणार असं म्हटलं ना मी. पिंटा दादाला जाऊ दे. पिंट्याने मालकानं हात उगारला, याने काठी उगारली. खर्च लागलं म्हणजे तू मध्ये पडू नको, अगोदर सांगून ठेवते. अक्कल काय ह्याला काय वागतोय ते? ए राजकुमार, आता जर का प्रताप साहेबाच्या केसाला जरी हात लागला ना तर बघून घे. तुझे आई बाबा आणि ताईमुळे तुला सोडतोय, परंतु शेवटी मात्र तुला माफी मागावीच लागणार आहे. चला रे. तुला अक्कल
काय करतोस तू हा? उदय त्याला प्रेमामध्ये पडू नको तू पिंट्या आत्ताच्या आत्ता माझ्यावर वाड्यावर चालायचं आणि मालकांची माफी मागायची मी येणार नाही. तुला आत्ताच्या आत्ता घेऊन जाणार जा चल जा घेऊन परत. चल काय त्रास दिला या पोराने अजून काय काय दिवस दाखवणार आहे. प्रताप रमा छोटे मालक इस्त्रीचे कपडे ठेव तिथे. बरं अजून काय पाहिजे का तुम्हाला? चांगले पांग फेडले साईबाबाचे चल पिंटे सांगून ठेवते मालकांची माफी मागायची आणि जर माफी मागितली नाहीस ना तर माझ्याशी गाठे येतो बरा. सरला मावशी काय ग काय झालं? पिंट्या सांगेल ना काय झालंय ती. तुम्ही छोट्या मालकांना बोलत का? दादा अरे तुलाच बोलवणार होते. बघ ना सरला मावशी काय म्हणते. छोटे मालक माफी करायची याची आई म्हणून मी माफी सरला मागते. मावशी काय करताय तुम्ही? तुम्ही मोठ्यात माझ्यापेक्षा. भुसा भरला याच्या डोक्यात. कुणाशी कसं वागणं काही कळत नाही त्याला. काळजी करू नका, समजेल त्याला. अशाच घटनांमधून शिकतो माणूस हळूहळू. जेव्हा नेते झाले नेतेगरी करत फिरत असतात फक्त. म्हणजे काय अक्कल नाही. अरे ज्यांच्यामुळे आपण 2 वेळचे गिळतोय, ज्यांच्यामुळे घरात पैसा येतोय, त्यांच्यावर हात उघडलास तू, त्यांच्यावर काठी उघडलीस. अक्कल आहे का कुणाशी कसं वागायचं ते? कबून माफी माग त्यांची. सरला मावशी त्याची काय काय मालक गरज आहे. चूक नाही अपराध केलाय त्याने. त्याला कळायलाच पाहिजे काय चूक झाली त्याची. आता किती रक्त आटवणार आहे. पिंट्या माफी माग. वा खरी सरला मावशी तुमच्या समाधानासाठी हे करू दिलं मी, पण खरंच त्याची काही गरज नाही. मी याला कधीच माफ केले. ऐकलं ते काय म्हणतात ते ऐकलंस का? किती मन मोठं आहे बघ त्यांचं. राजकुमार, राजकारण म्हटलं ना ती भांडणं आलीच, पण ती भांडणं आपल्या विकासासाठी असावीत. आपल्या भांडणांमुळे शेतकऱ्यांचं घर उद्ध्वस्त होत असेल, ते उपाशी राहत असतील, त्यांचा हक्कच हिरावला जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे? शेतकरी आपला अन्नदाता, पण त्याला शेतावर जाऊ नको असं सांगणं म्हणजे श्वासच घेऊ नका असं सांगण्यासारखं आहे. आणि पक्षाचं काम आहे शेतकऱ्यांना आधार देणं असावं. पक्षाने काय करायचं ना ते अंकुश भाऊ ठरवतात. मी इथं आलोय ते माझ्या आईचा मान ठेवायला. पाया पडलोय ते बास आहे का अजून एकदा पडू?
पेंटिया मी बाहेर आहे, तू ये. सरला मावशी तुम्ही काही मनात ठेवू नका, या तुम्ही. सरला मावशी, रमा का नाही आली ग? शेतात गेलं कामाला. बर, तिला उद्या प्लीज पाठवा. आई पण नाहीये कारण घरी. दादा, त्याने तुझ्यावरती हात उचलला? तेजू अगं अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, काय विचार करू नको. आणि हो, आई रावसाहेबांना भेटायला गेली आहे, तिला ह्यातलं काही करता कामा नाही. अरे मालक, हाताची घडी आणि तोंडावर बोट. पेंटिया, डोक्यात राग करून काही करायचं नाही, अगोदरच सांगून ठेवते. आणि कुठली वाढीव कामं करू नको. लक्ष आहे का तुझं माझ्या बोलण्याकडे? झालं ना तुझ्या मनासारखं. माझ्या मनासारखं? उगाच डोकं खायची काम करू नको. हा? आई, हो पुढं, मी येतो जरा. का? कुणाचं डोकं फोडायला जायचंय तुला? आई, याच्या आधी झालंय का कधी असं? ह्याच्या पुढे जर झालं ना पेंटिया, तर मी मध्ये पडणार नाहीये. आणि ह्याच्या पुढे असं कधी झालं तर आपल्याला आई बाप आहेत, घर आहेत हे विसरायचं. राहिलं लक्षात? झाडे खाजवू नको, ते घाण दिसताय. आणि ये लवकर घरी, गाव उन्हाळ्यात बसू नको. हो. होय. छोटे मालक मदत करताना समजा भान हरवून बसतात. आजूबाजूला कोण आहे, आपण कुठे आहोत याचा विचारच करत नाहीत. छोटे मालक असेच आहेत की मलाच मदत करताना असे वागतात? रमा संकटात असताना सगळे विचार मागे राहून जातात हे नक्की. अस्वस्थ व्हायला होतं जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. दुःखातून सावरल्यानंतर ते हसत नाही तोपर्यंत मलाच बरं वाटत नाही. आता तर त्यांनी काही नाही सांगितलं तरी त्यांचा चेहरा वाचता येतो मला. त्यांच्या चेहऱ्यावरची बेचैनी मला का जाणवते? मी छोट्या मालकांच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करते म्हणून असं होत असेल. पण असं का होतंय? म्हणजे कामाला जाताना, कामाच्या तिथं येताना, घरी समधीकडे सतत छोट्या मालकांचाच विचार असतोय. कुठल्या बी कामात छोटे मालक कसं वागतील, कसं बोलतील, काय करतील हेच मनात घोळत राहते. हे बरोबर आहे का? रमा यांची काळजी करणं, त्यांनी सतत आनंदात असावं असं वाटत राहणं, ह्याच चूक काय? सगळ्यांच्याच बाबतीत मी असा विचार करतो. पण तुम्ही सगळ्यांसारख्या नाही आहात. तुम्ही वेगळे आहात, खूप खास आहात. तुम्ही माझ्याशी सगळ्यांपेक्षा वेगळे वागतात. मी तुमच्याकडे कामाला येते छोटे मालक, पण तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा मी खूप खास आहे असंच वाटत राहतं मला. पर ह्या समजाचा अर्थ काय घ्यायचा?
अरे दादा फोन उचलत नाहीये तरी आद्या मला काय मेसेज करते. दोघं मिळून कबूतर करणार आहेत माझं. दादा, अरे दादा, तुला आद्या फोन करते, तिला फोन कर ना प्लीज. काय चाललं असते याच. रमा, उशीर झाला तुला यायला. अहो ते चिंगीसाठी पुस्तकं घ्यायची होती. स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहे ना ती. अरे वा, दॅट्स ग्रेट. तुला ऑनलाईन काही मदत लागली तर मला नक्की सांग. जी ताईसे. बर रमा, भाई एक काम कर ना. अगं ती आद्यासारखी मला मेसेज करते कारण दादा फोनच उचलत नाहीये. तू प्लीज त्याला जाऊन सांग ना की आद्या फोन करते तर तिला लगेच फोन कर. भाई सांगते. काय हा दादा पण उगाच तडपवतोय तिला. या बोला. ते छोटे मला आद्याताईंनी ताई साहेबांना फोन करायला सांगितलंय. एवढंच सांगायचं होतं. काय 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 म्हणजे ताई साहेबांनी तुम्हासनी आद्याताईंना फोन करायला सांगितलंय. अच्छा. तुम्ही फोन उचलत नाहीयेत. हो, फोन सायलेंट वर आहे ना, त्यामुळे ऐकायला नसेल आले. जरा फोन द्या ना. जी. हात कुणी पेटवली आज धुनी बनवा दे हास साहिना.